ज्यांनी भाजपाशी गुप्तगू केली त्यांचं आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं सांगावं लागतंय। सांगली मदनभाऊ युवा मंचाची पृथ्वीराज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका। ज्यांनी भाजपाशी गुप्तगू केली त्यांचं आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं सांगावं लागतंय अशी टीका मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगलीत यंदा महिला उमेदवार दिला जाईल असं स्पष्टपणे सांगितलं असताना पुन्हा शहर अध्यक्षांनी आपल्या उमेदवारीबाबत भाष्य करणं हे वाईट आहे अशी टीका मदनभाऊ पाटील युवा मंचाचे उपाध्यक्ष कय्यूम पटवेगार यांनी पृथ्वीराज पाटील यांचं नाव न घेता केली आहे। आम्ही काँग्रेसवर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत। काँग्रेस पक्षाकडे आम्ही जयश्री वहिनींना उमेदवारी मागितली आहे। काँग्रेस पक्ष हा महिलांना संधी देणारा पक्ष आहे, त्यामुळे सांगलीत काँग्रेसकडून महिलेला उमेदवारी देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत। असे असताना शहर अध्यक्षाने उमेदवारीबाबत भाष्य करणे हे योग्य नाही। त्यांनी वहिनींचा आदर करतात ही भाषण काल केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे। आम्हालाही त्यांच्याविषयी आदर आहे। जर तुम्ही आदर करताय तर भाऊंच्या प्रतिमेसमोर दिलेला शब्द पाळा, आमची तुम्हाला विनंती राहील। भाजपचा कट कारस्थान आहे हे जे त्यांचं वाक्य आहे की भाजपचा उमेदवार निवडून यावा म्हणून आमच्यामध्ये भांडणं लावली जातात। जर तुम्हाला वाटतं इथं काँग्रेस निवडून यावी तर तुम्ही दिलेला शब्द पाळा। वहिनींना काँग्रेसचं तिकीट द्या, काँग्रेसच निवडून येणार आहे। ज्या लोकांनी भाजपच्या नेत्यांबरोबर गुप्तगू केलंय त्यांना तुम्ही विचारावा की नेमका कट काय ठरला आहे। आमची ज्यांनी सांगितलंय की भाजपचा कट आहे त्यांना जास्त माहीत असणार ना की हा कट कुठं शिजला आहे। त्यामुळे त्यांनाच विचारा तुम्ही की हा कट कोणी शिजवला आणि कुठं शिजला आहे। आमची भूमिका क्लिअर आहे। विशालदादांना अपक्ष निवडून आणताना या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त प्रामाणिकपणे पुढाकार घेऊन कोण लाभला असेल तर त्या वहिनी लाभल्या। पक्षाचे जोडे बाजूला ठेवून अपक्ष तर अपक्ष कुठेही गळचेपीची भूमिका न घेता, कुठेही महाविकास आघाडीने तिकीट दिले नाही म्हणून त्यांच्या नादाला न लागता किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार नाही म्हणून घरात न बसता वहिनी रस्त्यावर आल्या, वहिनी राबल्या आणि वहिनींनी सांगलीच्या अस्मितेसाठी ही इलेक्शन हातात घेतली आणि सांगलीचा आवाज आज संसदेमध्ये घुमतोय। त्यानंतर सुद्धा वहिनींनी आणि विशालदादांनी काँग्रेसला पाठिंबा दिला। आम्हाला विशालदादांना सुद्धा अपक्ष निवडून आल्यानंतर इतर पक्षांना आता राज्यमंत्री पदाची ऑफर वगैरे दिली, पण विशालदादा कुठे गेले नाहीत। आमचा तो पिंड नव्हे। त्यामुळं भाजप साहेब महाविकास आघाडी तेच म्हणतो की मेरिटनं तुम्ही तिकीट देत नसाल तर आम्हाला बंडखोरीची भाषा करावी लागेल। मदन भाऊंनी केली, विशालदादांनी केली, गरज पडली तर वहिनी साहेब पण करणार। विषय इथं आहे मेरिटचा, तर मेरिटमध्ये वहिनी साहेब आहेत, जनतेत वहिनी साहेब आहेत। जर तुम्हाला खरोखर काँग्रेस पक्ष निवडून येतोय म्हणून तुम्ही आत्ता काँग्रेस पक्षाविषयी एकनिष्ठ आहे म्हणून जर सांगत असाल तर आम्ही आजपर्यंत निवडून येऊन सुद्धा अपक्ष राहून सुद्धा काँग्रेसलाच पाठिंबा दिला आहे। तो भाऊनी असू दे नंतर विशालदादांनी असू दे, त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाचेच आहोत। आम्हाला सांगायची गरज नाही की आम्ही काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आहोत का आणि कुणाचे आहोत। हे कोणाला सांगावं लागतंय? ज्यांनी गुप्तगू केली असेल, बैठक केली असेल त्यांना सांगावं लागत असेल, आम्हाला सांगावं लागत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, वहिनी साहेब ह्यावेळी इच्छुक आहेत। मागच्या वेळेस तुम्ही सांगितले वहिनी साहेबांनी इलेक्शन लढवाय, मी पाठिंबा देतो असं त्यावेळी जे त्या मिटिंगला होते ते सांगतायत। मी नव्हतो मिटिंगला, कविंबाई होते, अभिजित भोसले होते, त्यांनी त्याच्यावर जाहीर केले। मग आदरणीय वहिनी साहेबांना तुम्ही जर आदरणीय एवढं मानताय तर आदरणीय वहिनी साहेबांना यावेळी इलेक्शन लढू दे, तुम्ही मागं राहा। निश्चित वहिनी साहेब म्हणजेच काँग्रेस निवडून येईल, भाजप निवडून येणार नाही। तुमची भूमिका जर भाजपला पाडायची असेल तर वहिनींना पाठिंबा द्या, आणि तुमची भूमिका जर इथं भाजप निवडून द्यायची असेल तर मात्र तुम्ही मग ह्यात वादात बसत बसा की कोण उभारणार आहे। आमची भूमिका ठरली आहे की वहिनी उभारणार आहेत आणि वहिनीने जाहीर केले। काँग्रेस पक्षानं तिकीट द्यावं अशी आमची विनंती राहील आणि काँग्रेस पक्ष निश्चित तिकीट देईल असा आम्हाला विश्वास आहे। पण नाही दिलं तर काय याचं उत्तर तयार पाहिजे, म्हणून आम्ही सांगतोय वहिनीसाहेब उभारणार। विशालदादासुद्धा उभारले आणि म्हणूनच निवडून आले। जनतेनं ठरवलं यावेळी भाजपला पाडायचं आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या मागं राहायचं, आणि वहिनी निवडून येणारा उमेदवार आहेत त्यामुळे निश्चित जनता म्हणजेच काँग्रेस पक्ष वहिनीच्या मागं राहील। सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे। 15 दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वहिनीसोबत आम्ही चौघजण आमच्या प्रांतीय अध्यक्षांना भेटलो होतो। नानाभाऊ पटेल आणि पटोले
साहेबांनी सांगितलं होतं की कोणाचीही उमेदवारी महाराष्ट्रात आता फायनल केलेली नाही आणि सर्वेमध्ये वहिनीसाहेब तुमचं नाव पुढं आहे. पक्षाचं धोरण महिलांना संधी देण्याचं ठरलेलं आहे, म्हणून तुम्ही आणि जोरदार तयारी करा. कारण आपल्यातले जे विद्यमान आमदार होत्या महिला धडाडीच्या, ते आता खासदार होऊन गेल्यात आणि पुढचा 29ला आरक्षण लागू असल्यामुळे महिलांना जास्तीत जास्त देण्याचं धोरण पक्षानं ठरवलं आहे. म्हणून तुम्ही जोरदार तयारीला लागा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी अनेकदा सांगितलं की इथंच नव्हे, महाराष्ट्रात कुणाचीही उमेदवारी फायनल नाही. असे असताना अध्यक्ष म्हणतात की महाविकास आघाडीचा उमेदवार मीच असणार. म्हणजे ते प्रदेशाध्यक्षपेक्षा मोठे झाले का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांच्या प्रेसमध्ये तिने अनेकदा म्हणलेत की काँग्रेस पक्षाने ह्या 7-8 वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली 300 आंदोलनं केली, 100% केली. पण फक्त काय तिनेच केली का? त्यांच्यासोबत आमची सगळी टीम होती. जयश्री वहिनी प्रत्येक मेळाव्यामध्ये, आंदोलनामध्ये, बैठकामध्ये, भारत जोडो यात्रे सगळ्या नियोजनात जयश्री वहिनी अग्रेसर होत्या. तिने आम्हाला वेळोवेळी सांगायच्या की आपले सर्व कार्यकर्ते काँग्रेसच्या मेळाव्या आणि आंदोलनामध्ये सहभाग घेत जावा. तर असं असताना मीनच 300 घेतले हे म्हणणं चुकीचं आहे. वहिनीसाहेब नेहमीच हे सगळ्यात सहभागी होत्या. म्हणून एवढंच आपल्याला सांगायचं आहे की हे सगळं काम होत असताना एकाच्या बाजूनं होत नाही. आम्हालासुद्धा निरोप देताना पक्षपाती झाला आहे. आंदोलना गर्दी करायला आम्ही वहिनीसाहेबांच्या सोबत असतो म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी काही दिलं गेलं नाही. पण पक्ष म्हणून चालवत असताना वहिनी म्हणल्या कोणावरही काय बोलायचं नाही. काँग्रेस पक्ष महत्त्वाचा आपला. आपल्या घराण्यानं 50-50 वर्षे हे काँग्रेस पक्ष वाढवला आहे, सांभाळला आहे. त्याच्यावर आपण काही बोलायचं नाही असं वहिनीनं सांगितल्यामुळं त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत होतो. म्हणून आता एवढंच वाईट वाटलं की प्रदेशाध्यक्षपेक्षा शहराध्यक्षांनी असं स्टेटमेंट देऊन त्यांच्यापेक्षा आपण मोठं हे दाखवलं चुकीचं ठरलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.